छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। शिवसेना युबीटीच्या सचिन घायाळ यांच्याकडून ही मारहाण झाली आहे। उसाचे थकीत बिल मागितल्याच्या रागातून त्यांना मारहाण करण्यात आली आहे। शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण केल्याची माहिती कळते आणि मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालाय। पैठण पोलिसांमध्ये सचिन घायाळसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैठणमधून ही महत्त्वाची बातमी कळती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घडामोड घडलेली आहे। सचिन घायाळ यांनी केलेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। शिवसेना युबीटीचे नेते आहेत सचिन घायाळ आणि त्यांनी मारहाण केली, शेतकऱ्याला मारहाण केलेली आहे। तर उसाचं थकीत बिल मागितल्याच्या रागातून या शेतकऱ्याला मारहाण केली आहे। या शेतकऱ्याला घरी बोलावून त्याला मारहाण केल्याची माहिती कळते आणि मारहाणीचा हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। काय नेमकं आणखी यामागे कारण होतं याबाबत लवकरच स्पष्टता येईल। मात्र हा शेतकरी उसाचं थकीत बिल मागत होता आणि त्यामुळे त्याला मारहाण केल्याचं कळतंय। पैठण पोलिसांमध्ये सचिन घायाळसह चौघांवर आता गुन्हा दाखल आहे। शूटिंग करतो काय मारू नका बरं का सर, मारू नका व्हिडिओ काढ। संभाजीनगरमधून ही महत्त्वाची बातमी आपल्याला कळती आहे। सचिन घायाळ युबीटीचे पदाधिकारी आहे आणि त्यांना अशा प्रकारे शेतकऱ्याला मारहाण केली। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। विशाल, एका शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण केली आहे, उसाचं थकीत बिल मागितल्याच्या रागातून झाली असं कळतंय। काय नेमकी आणखी सविस्तर यातले तपशील आहेत? मारहाण करणारे आरोपीचं नाव आहे आणि ते पैठणच्या साखर कारखान्याचे संचालक आहेत आणि ठाकरे गटाचे ते उपनेते सुद्धा आहेत। विधानसभा निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला होता ठाकरे गटात। दरम्यान या शेतकऱ्याचे गेल्या काही महिन्यांपासून पैसे प्रलंबित होते। त्यांनी अर्ज केले, तो सोबतच कारखान्यामध्ये गेला, तिथेही पैशांची मागणी केली, मात्र पैसे त्याचे दिले नाही। नंतर त्यांनी चेअरमॅन घायाळ यांना फोन केला, त्यावेळेस त्यांनी घरी बोलवल्याचा त्याचा दावा आहे। घरी आल्यावर पैसे देतो असं सांगितल्याचा त्याचा दावा आहे आणि ज्यावेळेस हा शेतकरी तिथे गेला त्यावेळेस त्याला सचिन घायाळ, त्यांचे बंधू आणि इतर लोकांनी मारहाण केली असं त्याचं म्हणणं आहे। या सगळ्या प्रकरणात आता पैठणमध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र एखाद्या कारखान्याच्या चेअरमननं एखाद्या पक्षाच्या उपनेत्यानं अशा पद्धतीने शेतकऱ्याला पैसे न देता मारहाण करणे कितपत योग्य, अशी चर्चा या निमित्तानं आता सुरू झाली आहे। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अर्थातच या कारवाई संदर्भात पुढे नेमकं काय होते याचे अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।